शिवसेनेने राज्यभरामध्ये आंदोलन करत भारत पाक सामन्याला विरोध केलाय। ऑपरेशन सिंदूर थांबवलं तर सामना का नाही असा सवाल विचारण्यात येतोय। माझा कुंकू माझा देश या अभियानानं मोदी आणि शहांना लक्ष्य केलंय। बघूयात हा रिपोर्ट। हाथ जोड़ के जितने भी लोग मुझे सुन सकते हैं ना, उन सबसे ये बोलूंगी, बायकॉट करिए इस मैच को। हे करून तुम्ही इनडायरेक्टली टेररिझमला एक प्रकारचं फंड्स प्रोव्हाइड करताय। पाकिस्तान बरोबर मॅच होतीये, ही पण एक मोठी दुःखद घटनाच आहे आपल्यासाठी। माझं कुंकू माझा देश ही घोषणा राज्यभरात ऐकायला मिळाली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। याचं कारण होतं भारत पाक सामना। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, जालना आणि संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आंदोलन करण्यात आलं। या सामन्यावरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय सामना पाहायला मिळाला। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोदींच्या राष्ट्रभक्तीवर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत। भारताविरुद्ध सतत दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतीय क्रिकेट संघानं सामने खेळू नयेत यासाठी केंद्र सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, यासाठी ही आंदोलनं करण्यात आली। पाकिस्तान बरोबर बाळासाहेब ठाकरे आमचे शिवसेना प्रमुख यांनी तर तेव्हाच बंदी घातली होती। आम्ही तर ते सगळे त्यांचा जो खेळाचा पिच असतो तो उखडून टाकला होता। मग आता तुम्ही पाकिस्तान बरोबर का खेळताय? तुम्ही आमच्या सिंदूर बरोबर का खेळताय? आमच्या कुंकवाची तुम्ही का अवहेलना करताय? हा प्रश्न आहे आता देशातल्या महिलांना। मेरे रगों में गरम सिंदूर बहता है, ठंडा हुआ क्या बाबा, वो तो बताओ। काय क्रिकेटची खेळण्याची गरज आहे? 8 देश खेळतात रे तुमच्याबरोबर। त्यांची राष्ट्रभक्ती देश बाजार आहे। काल आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय, देशभक्तीचा बाजार मांडलाय यांनी। आतंकवादी राष्ट्र म्हणता तुम्ही, त्या आतंकवादी राष्ट्राबरोबर खेळताय कशासाठी? काय गरज आहे? का नाही बहिष्कार करतायत तुम्हाला? पहलगाम हल्ल्यामुळे या सामन्याला कडाडून विरोध झाला। हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नीनं हात जोडून या सामन्यावर बहिष्कार करण्याची मागणी केली। तर आसावरी जगदाळे आणि तिच्या आईने सुद्धा या सामन्याला विरोध केला। बीसीसीआई की इमोशंस मुझे लगता है ही नहीं उन 26 परिवार की तरफ। वो 26 परिवार, उसके बाद ऑपरेशन सिंदूर में मारे गए जवान, इन सब की मौत आपके लिए कोई फर्क नहीं है। इन सब की शहादत आपके लिए कोई मत वैल्यू नहीं रखती, शायद इसलिए क्योंकि आपके घर से कोई नहीं गया। आप लोगों के जरिए मैं हाथ जोड़ के जितने भी लोग मुझे सुन सकते हैं ना, उन सबसे ये बोलूंगी, बायकॉट करिए इस मैच को। मत देखिए, आप उस दिन मैच मत देखिए, देखने मत जाइए, टीवी मत ऑन करिए मैच के टाइम पे। आप नहीं खोलोगे, उनकी व्यूअरशिप नहीं आएगी, उनके पास पैसे नहीं आएंगे, तो शायद हम एक बदलाव ला सकें। इतना मला असं वाटतं की हे करून तुम्ही इनडायरेक्टली टेररिझमला एक प्रकारचं फंड्स प्रोव्हाइड करताय, जे आपल्याला माहीत नसतं इंटरनल कुठले पैसे कुठे यूज केले जातात। पण मला असं वाटतं की पाकिस्तानला तुम्ही काय म्हणतात, एक प्रकारे बॉयकॉट करा, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवू नका। कारण आपण जर काही ट्रीटीज साईन करून आणि जर त्यांच्यासोबत ट्रेड बंद करून वगैरे त्यांचे पैसे थांबवतोय, तर हे पण इनडायरेक्टली तुम्ही त्यांना फंडच प्रोव्हाइड करताय असं त्याचा अर्थ होतो। सो प्लीज तुम्ही आज कोणी आजची मॅच बघू नका। इंडिया पाकिस्तान मॅच बॉयकॉट करा, पाकिस्तानला बॉयकॉट करा। आजच्या दिवसापर्यंत ही मॅचची वेळ आली आणि आपल्याकडे ती प्रदर्शित होणार आहे, हेच खूप मोठं दुःख आहे। म्हणजे मी सांगते की टेररिस्ट अटॅक झाला ही मोठी घटना होती आपल्या देशाची, आणि आज पाकिस्तान बरोबर मॅच होतीये, ही पण एक मोठी दुःखद घटनाच आहे आपल्यासाठी। म्हणजे सरकारने हा निर्णय घ्यायला नको होता, किंवा ज्यांनी ही कोणी मॅच अरेंज केली आहे किंवा त्यांनी ही करायला नको होती। आणि त्यांनी जर केली असेल तर त्यांना त्या गोष्टीचं दुःख नाहीये, कारण त्यांच्या घरातला कुठलाही एक माणूस गेलेला नाही। या मागणीनंतर संपूर्ण देशभरातून या सामन्याला विरोध होतोय। हा सामना रद्द करण्याची मागणी सुद्धा केली जाते। ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी मोदी सरकारसह भारतीय खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केलाय।
तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. खरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या सामन्याला परवानगी देणं महान प्रखर राष्ट्रभक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहानी ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. 26 आमची निरपराध लोक त्यांच्या बायकांच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंदूर यावर नरेंद्र मोदींनी जो छाती पिटण्याचा कार्यक्रम केला होता राजकीय, त्याचं काय झालं? भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवाद आणि देशभक्ती हे ढोंग आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घातला पाहिजे अशा पद्धतीची मागणी संजय राऊत करतायत. अहो संजय राऊत, तुम्हाला ही मागणी करण्याचा अधिकार आहे का? आपले पराक्रमी भारतीय खेळाडू पाकिस्तानला धूळ चारणार आहेत, पाकिस्तानचा पराभव करणार आहेत. त्यानंतर तुम्ही मातोश्रीच्या बाहेर, तुम्ही भांडूपमधील आपल्या स्वतःच्या घराबाहेर आणि सामनाच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंद साजरा करा आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूबद्दल बोलण्याची हिंमत ठेवा. उबाठामध्ये फुकट फौजदारी करणारा भ्रमिष्ठ संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो. बेशरमपणा काय असतो, कोडगेपणा काय असतो, निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी. कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत. एक काळ असा होता की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे, राम राम म्हणायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे. पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. आजच्या मॅचसाठी 1.5 लाख कोटींचं गॅम्बलिंग झालंय असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. तर संजय राऊत यांनी सामन्यावर कितीचा सट्टा लावलाय असा सवाल नवनाथ बन यांनी विचारलाय. आजच्या मॅचला 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग झालेलं आहे ऑनलाईन, हे तुम्हाला मी सांगतोय. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त गॅम्बलिंग जुगार हा गुजरातमधून आणि मुंबईतल्या काही विशिष्ट भागातून झालेलं आहे. 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग आजच्या मॅचवर भारत पाकिस्तान झालेलं आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक इन्व्हॉल्व आहेत. मी वारंवार सांगतोय. आणि सगळ्यात जास्त उलाढाल आजच्या मॅचवर गुजरातमधून होते आहे, गुजरातमधून. माझा संजय राऊत यांना सवाल आहे की तुम्ही कितीचा जुगार भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर लावला आहे? माझी माहिती आहे की भांडूपमधनं संजय राऊत यांनी सर्वाधिक जुगार आणि सर्वाधिक सट्टा भारत पाकिस्तान सामन्यावर लावलेला आहे. आणि काय सांगताय तुम्ही इतरांना? गॅम्बलिंग काय असतं हे तुम्हाला जास्त माहिती आहे, सट्टा बाजार काय असतो तुम्हाला माहिती आहे. तुम्ही गॅम्बलिंगची भाषा, तुम्ही क्रिकेटवरच्या बहिष्काराची भाषा करू नका. तुम्ही देखील आज अलिबागच्या घरामध्ये चोरून भारत आणि पाकिस्तानचा सामना बघणार आहात. तर या सगळ्या खेळाकडे खेळाच्या नजरेतनं बघावं. सत्ताधाऱ्यांविरोधात भूमिकेसाठी विरोधक कारण शोधतात असं अजित पवार म्हणाले. यावर उत्तर देताना संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. कुठल्या राजकीय पक्षांनी कुठं काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कोणी किती महत्व द्यावं हा नागरिकांचा प्रश्न आहे. मी कालच त्याबद्दल बोलताना सांगितलं की खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे. मूर्ख राजकारण येतो. आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणतो. हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो. अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे. कळलं? जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे. कळलं? अजित पवार, ते 26 लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता.
त्या 26 मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं की तुमचा एखादा ठेकेदार जरी असला ना त्याच्यातला, तरी तुम्ही हे बोलला नसता. भाजपकडनं देशभक्तीचा व्यापार केला जातोय असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर क्रिकेटच्या सामन्यांच्या नावानं उद्धव ठाकरेंकडनं राजकारण केलं जात आहे. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना उद्धव ठाकरे हे लंडनमध्ये होते अशी टीका बावनकुळेंनी केली आहे. आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं, म्हणजे आपल्या भारतीयांना, हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना, देशप्रेमींना, की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही, पाकिस्तानचे 2, 3, 4 तुकडे करून टाकू. पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट मॅच खेळतो आहोत. आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे. नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे. देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये. उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक, परभणी आणि धाराशिवला निवडून आले. त्यावेळी पाकिस्तानचे ध्वज फडकवून खासदारांनी रॅल्या काढल्या. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते. दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती, या देशाच्या हिंदू प्रति भावना असती, तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते. पण उद्धव ठाकरे 10-12 दिवस ही घटना घडल्यावरही लंडनमध्ये राहिले. क्रिकेट सामन्याच्या नावानं जे राजकारण करतात आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. या सगळ्यामुळे क्रिकेटमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या या सामन्यासाठीच्या जाहिरातींच्या दरात 15 ते 20% घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांकडनं बहिष्काराचं आवाहन आणि बाजारामधील अडथळे यामुळे हे झाल्याचं जाहिरातदारांचं म्हणणं आहे. तर राजकीय सामना कोण जिंकतंय हा मुद्दा निवडणुकांचा आहे. पण क्रिकेटवरून राज्यात पहिल्यांदाच मैदानाबाहेर जोरदार सामना रंगल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.